नमस्कार. आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी ती म्हणजे उपवासाचे दही वडे करणार आहोत आणि हे जे वडे आहेत ते आपण आप्पे पात्रामध्ये कमी तेलामध्ये करणार आहोत. चला साहित्य बघूया. इथं मी 2 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आपण छान त्याच्या व्यवस्थित साली काढून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 वाटीभर आपण इथं भगरीचं पीठ घेतलेले आहे. तर भगर खमंग अशी भाजून थोडीशी गुलाबीसर मग याचं पीठ मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही तसंच वरईचं आयतं पीठ वापरलं तरी चालेल, पण अशी भगर भाजून घेतल्यामुळे चविष्ट वडे तयार होतात. 1 छोटा चमचाभर जिरेपूड घेतलेली आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार साखर, त्याचबरोबर चिंच गूळ खजुराची चटणी घेतलेली आहे 3 चमचे. त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं, ओलं खोबरे याची 2 ते 3 चमचे चटणी, आलं आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. 2 चमचे साजूक तूप, थोडेसे जिरे, चवीनुसार उपवासाचं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही साधं मीठ वापरलं तरी देखील चालेल. आता साधारणपणे 1 मोठी वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस घेऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण काय करून घ्यायचंय, आता एका ताटामध्ये आपण हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे मॅशरच्या साहाय्याने. जर तुम्ही खिसणीने खिसून घेतले तरी देखील चालेल. फक्त आपल्याला अगदी याचं मऊसूत असं मिश्रण पाहिजे बटाट्याचं. अजिबात यामध्ये गाठी राहिल्या नाहीत पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा अगदी मऊसूत हवा आहे. बटाटे थंड झाल्यानंतरच मग आपण याला किसून घ्यायचं आहे. आता हे वडे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, आपला मॅश करून जेवढा बटाटा तयार होईल, म्हणजे आता हे मिश्रण साधारण 1 वाटी इतकं तयार झालं की त्याला जेवढ्याच तेवढं म्हणजेच 1 वाटीभर इतकं आपल्याला भगरीचं किंवा वरईचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता बघा हे मिश्रण आपण एकजीव करूया आणि त्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार सेंधव मीठ घालतोय. तुम्ही साध्या मिठाचा वापर केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर इथे 1 छोटा चमचाभर आपण जिरे घातलेले आहेत. आता इथं मी हे जिरे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मिरची आणि आल्याचं वाटण साधारणपणे 2 चमचे घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा ठेचा कमी जास्त करू शकता. जिरे भाजून घेतल्यामुळे अगदी खमंग अशी चव येते या वड्यांना. त्याचबरोबर इथे 1 चमचाभर लाल मिरची पावडर देखील घातलेली आहे. त्यामुळे देखील थोडासा रंग छान येतो या वड्यांना, कारण हिरवी मिरची तर आपण घातलेलीच आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. चला आता हे सगळं मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे. जसं मी इथं या वड्यांच्या बाइंडिंगसाठी भगरीचं पीठ वापरले, तर त्याऐवजी तुम्ही इथं थोडं शिंगाड्याचं पीठ किंवा उपासाची भाजणी देखील तुम्ही वापरू शकता. अगदी हे वडे खमंग खुसखुशीत तयार होतात, तितकेच रुचकर तयार होतात. वड्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. साधारणपणे लिंबा एवढ्या आकाराचे इथं मी हे सगळे छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे. आता हे वडे आपण तळून न घेता आप्पे पात्रामध्ये तयार करणार आहोत, अगदी खमंग खुसखुशीत असे. त्यामुळे आपण याच आकाराचे सगळे वडे तयार करून घेऊयात. घेतलेल्या साहित्यामध्ये किंवा प्रमाणामध्ये आपण इथं छोट्या साईजचे 12 वडे तयार केलेले आहेत. तुम्ही हे वडे असेच देखील तळू शकता किंवा माझ्या पद्धतीने आप्पे पात्रामध्ये फ्राय करू शकता थोड्याशा तुपावरती, किंवा तुम्ही याला थोडेसे चपटे आकार करून शालो फ्राय कटलेट म्हणून देखील करू शकता. आपल्याला जर वडे अजिबात तळकट नको असतील किंवा तेलकट जास्त नको असेल, आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर अशा वेळेस अशा पद्धतीचे वडे खाण्यासाठी तुम्ही आप्पे पात्राचा वापर करून देखील हे वडे तयार करू शकता. आता इथं काय करायचं आहे, आप्पे पात्र थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे अगदी लो टू मिडियम हीटवरती, आणि मी यामध्ये थोडं थोडं तूप घालून घेते आप्पे पात्राला. तुम्ही अगदी ब्रश करून घेतलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर थोडंसं तूप गरम झाल्यानंतर मग आपण तयार केलेले जे वडे आहेत ते एक एक करून सगळे वडे आपण आप्पे पात्रावरती ठेवून घेणार आहोत. आता हे घेत असताना आधी बाहेरच्या बाजूचे वडे ठेवून घ्यायचे आणि नंतर मध्यभागाचे वडे ठेवून घ्यायचे आहेत. आणि आता बघा इथं आप्पे पात्राच्या आकारापेक्षा आपले वड्याचा साईज थोडासा छोटाच ठेवायचा, जेणेकरून आपल्याला हे वडे पलटवता येतील. जर तुम्ही मोठे वडे तयार केले तर पलटी करताना त्रास होऊ शकतो. अगदी 2 ते 3 मिनिटातच बघा खालची बाजू थोडीशी शेकून झाल्यानंतर मग आपण चमच्याच्या साहाय्याने हे वडे खालीवर करत आपण सगळ्या बाजूनी एकसारखे तांबूस रंगावरती भाजून घेणार आहोत. आता या वड्याला फ्राय करत असताना कुठेही त्याच्यावरती झाकण ठेवून न घेता अशाच पद्धतीने गॅस चालू ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती आपण एकसारख्या रंगावरती हे वडे व्यवस्थित एकसारखे भाजून घेणार आहोत. आता मध्यभागी मी नंतर वडे ठेवा असं का म्हणते, कारण की मध्यभागी गॅसची हीट जास्त लागते, त्यामुळे पटकन हे वडे भाजले जातात. त्यामुळे आधी सुरुवातीला शेवटच्या भागातले किंवा वरच्या बाजूचे वडे ठेवून घेतले आणि सगळ्यात शेवटी जर मध्यभागी वडे ठेवले तर सगळ्या वड्यांना एकसारखा रंग येतो आणि चवीला देखील एकसारखे खुसखुशीत असे लागतात. अशाच पद्धतीने उलटपलट करून हे वडे आपल्याला एकसारख्या रंगावरती छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं
बघू शकता अगदी कमी तुपाचा वापर करून हे वडे अगदी तळल्यासारखे दिसत आहेत. मस्त असे करपूस हे तयार होतात. आता तयार झालेले जे वडे आहेत ते असेच देखील खाल्ले तरी देखील चांगले लागतात किंवा या वड्यांबरोबर तुम्ही एखादी चटणी करून हे वडे तुम्ही आप्यासारखे देखील खाऊ शकता. आता तयार झालेले वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं मस्त तुम्हाला रंग दिसत असेल वड्याचा, अगदी क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहेत. तर आता प्लेटिंग करण्यासाठी मी आधी हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे सगळे वडे. तर आता इथं साधारणपणे 6 ते 7 वडे आपण काढून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण बाजूला जे दही घेतलं होतं ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता हे दही फेटत असताना आधी आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे. दह्याचं मिश्रण जेवढं आपण छान फेटू तितकंच आपले दही वडे अगदी मस्त चवीला लागणार आहेत. कारण की जर दह्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या असतील आणि ते स्मूथ नसेल तर दही वडे खाताना मजा येत नाही. दही वड्याचं जे दही आहे ते जास्त जेवढं फेटलं जाईल तितकंच ते क्रीमी लागतं, टेस्टी लागतं आणि त्याचबरोबर वडे त्यामध्ये सहज छान भिजले जातात आणि चवीला हे वडे अतिशय छान लागतात. आता हे मी घरचं मलईदार घट्ट दही घेतलं होतं त्यामुळे फेटायला थोडासा वेळ लागला. जर तुम्ही विकतचं दही वापरलं तर पटकन ही प्रोसेस होते, पण घरचं शक्यतो घ्या, छान लागतं मलईदार असं दही. त्याचबरोबर आता हे जे तयार वडे आहेत त्यावरती आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण छान दही घालून घ्यायचं आहे. दही वडे खाल्ल्यानंतर इतकं थंड छान वाटतं त्यामुळं शक्यतो भरपूर दही घातलं तरी देखील चालेल. आणि उपासाला सुद्धा असा थंडावा देणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की घरी तयार करून बघा. आता पाहिजे तेवढं दही घालून झाल्यानंतर लगेचच आपण त्याला गार्निशिंग करून घ्यायचे लाल मिरची पावडरने. जर तुम्हाला फार प्रमाणात मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही थोडीशीच घातली तरी देखील चालेल. तुम्ही जर जास्त प्रमाणात तिखट खात नसाल तर थोडंसं हे लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी केलं किंवा स्किप केलं तरी देखील चालेल. पण असेही लाल मिरची पावडर टाकल्याने हे वडे अगदी चटपटीत टेस्टी दिसतात देखील आणि तितकेच चविष्ट लागतात देखील. कारण दही भरपूर आहे त्यामुळे जरी मिरची किंवा लाल तिखटाचा वापर केला असेल आपण तरी देखील ते बॅलन्स होतं. आता यावरती आपण गार्निशिंग करणार आहोत चिंच, खजूर आणि गुळाची चटणी. आता ही चिंच, खजूर, गुळाची चटणी तयार करत असताना मी यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाकलेली होती त्यामुळे छान चव आलेली आहे त्या चटणीला देखील. त्यानंतर आपण घालून घ्यायची आहे हिरवी चटणी की जी आपण तयार केली होती ओला नारळ, मिरची आणि आल्यापासून. अगदी मस्त चटपटीत हे वडे तयार होतात. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद.